राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीपभाई क्षीरसागर आहेत। आज डीपीडीसीची बैठक पार पडते, काय प्रस्ताव असणार आहेत, कोणकोणते मुद्दे तुम्ही मांडणार आहात? सगळ्यात महत्त्वाचा विषय मी मागही दादांना भेटलो होतो की बीड नगरपालिकेची जो 25 MLD ची योजना मंजूर झाली आणि फक्त त्याला 20 कनेक्शन जोडलं नाही म्हणून थकबाकी एक 36 कोटी रुपये असल्यामुळं ती जोडण्यात आली नाही आणि 15 दिवसाला आज बीड शहरामध्ये मुबलक पाणी असताना सुद्धा बीड शहराला 15 दिवसाला पाणी येतं। तर तो विषय मी दादांनी त्यावेळेस शब्द दिला की आपण हा विषय मार्गी लावू। त्या संदर्भातली बैठक सुद्धा त्यांनी मुंबईला तिथे घेतली। असेच काही बाकीचे विषय आज बोलणार आहे मी तिथे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बीड जिल्ह्यामध्ये बोगस कामं मोठ्या प्रमाणावरती झालेत असा आरोप करण्यात येतोय। कामं झालेली नसताना बिलं उचलण्यात आली। तुमच्याकडे तसे काही प्रश्न आहेत किंवा तुम्ही काय दादांना सांगणार आहात? नाही, माझ्याकडे जे काही जसांना बोलले आहेत ते डॉक्युमेंटची कॉपी मी घेतलेली आहे आणि त्या विषयावरती दादाला बोललेलो मी। दादा असं म्हटले की बीड शहरची जागा वगळता आपल्याला जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळालं, सुदैवानं ही जागा जिंकत आली नाही, पुढच्या वेळेस ही जागा आपण नक्कीच भरून काढण्याचा प्रयत्न करू। नाही, दादा त्यांच्या पक्षामध्ये असताना दादा प्रयत्नच करतील ना। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची बरीच मागणी होती की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा किंवा सुप्रिया सुळेंनी असं म्हटलं की नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा द्यायला हवाय, तुम्हाला असं वाटतं? हो, त्यांनी द्यायलाच पाहिजे त्यांनी राजीनामा। आज तुम्ही काय डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दादांना संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भानं वेगळं काय सांगणार आहात? नाही, मी प्रत्येक भेटीला मी जेव्हा दादांना जे बोलतो तर त्या विषयामध्ये दादा त्यांनी हेच बोलतात की या प्रकरणामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होणार। पाहतोय की संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भानं मी अजित पवारांना अनेक वेळा भेटलेलो आहे, मात्र त्या संदर्भात कारवाई होईल असं सुद्धा आश्वासन अजित पवारांनी दिलेलं होतं, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिल्याचं पाहायला मिळते। आणि पाहतो की डीपीडीसीच्या बैठकीसाठी शरद पवार गटाचे आमदार संदीपभाई क्षीरसागर जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि अजित पवारांकडे बीड शहराचा खरं तर पाणी पुरवठ्याचा प्रश्न जो आहे तो डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मी मांडणार आहे, अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागरांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नवनावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।